तर मेन्स्ट्रुअल सायकल ही एक सायक्लिक चेंज आहे. सायक्लिक चेंज कशामध्ये? ओव्हरी आणि युटरस मध्ये होणार. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात. हॉर्मोनल चेंजेस जसं FSH आणि LH या दोन हॉर्मोन्समुळे, दोन गोनाडोट्रोपिन हॉर्मोन्समुळे मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये ओव्हरीज आणि युटरस या दोघांमध्ये होणारा सायक्लिक चेंज आहे त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतो. तर जो मेन्स्ट्रुअल सायकल आहे तो प्रायमेट्स मध्ये दिसतो. प्रायमेट्स म्हणजेच एप्स, ह्यूमन्स, etc. तर मेन्स्ट्रुअल सायकल जो आहे तो मेन्स्ट्रुअल सायकल अप्रॉक्सिमेटली 28 डेजचा असतो. मेन्स्ट्रुअल सायकलचे 4 फेजेस आहेत. मेन्स्ट्रुअल सायकलचे 4 फेजेस आहेत. तर पहिला फेज ह्याच्यामधला मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेज हा मेन्स्ट्रुअल सायकलचा फर्स्ट फेज आहे आणि ह्या फेज मध्ये ब्लीडिंग, फिमेल मध्ये ब्लीडिंग बघायला मिळते. ह्याच्यामध्ये ब्लड लॉस होतो. ब्लड लॉस अप्रॉक्सिमेटली 45 to 100 ml एवढं बघायला भेटतं. तर मेन्स्ट्रुअल फेज मध्ये जो अनफर्टिलाइज्ड सेकंडरी oocyte ह्याच्या सोबतच टिश्यू फ्लुइड, ब्लड आणि एंडोमेट्रियल लाइनिंग यांचा एलिमिनेशन बघायला भेटतो. तर यांनाच आपण कलेक्टिव्हली मेन्सस असं म्हणतो. तर ह्या फेज मध्ये यांचं एलिमिनेशन बघायला भेटते. ह्याच फेज मध्ये LH ह्या हॉर्मोन मध्ये FSH ह्या हॉर्मोन मध्ये इन्क्रीज बघायला भेटतो. तर FSH हॉर्मोनच्या इन्क्रीज झाल्यामुळे जे खूप सारे प्रिमॉर्डियल फॉलिकल्स आहेत यांचं कन्वर्जन प्रायमरी फॉलिकल मध्ये होतो आणि ह्याच फेज मध्ये काही प्रायमरी फॉलिकल्स यांचं कन्वर्जन सेकंडरी फॉलिकल्स मध्ये होतो. हा जो फेज आहे तो अप्रॉक्सिमेटली 5 डेजचा असतो आणि ऍव्हरेज 3 to 7 डेजचा हा फेज असतो. तर ह्या डायग्राम मध्ये जसं आपल्याला बघायला भेटते ह्या फेज म्हणजे 0 to 5 डेज ह्या फेज मध्ये मेन्स्ट्रुअल फेज होतो. ह्या फेज मध्ये जी एंडोमेट्रियल लाइनिंग आहे ही तर डिजनरेट होताना दिसते आणि ह्याच्यासोबतच जो अनफर्टिलाइज्ड सेकंडरी oocyte आहे तो सुद्धा बाहेर फेकला जातो. ह्या फेजलाच आपण फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड ओव्हम व एग असं म्हणतो. तर ह्या फेज मध्ये इस्ट्रोजनचा लेवल दमानं जरा वाढताना भेटतो आणि इस्ट्रोजन वाढत असताना इथं FSH सुद्धा वाढताना भेटतो. FSH वाढल्यामुळे इथं जी प्रिमॉर्डियल फॉलिकल्स आहेत
त्या प्रिमोर्डियल फॉलिकलचं कन्व्हर्जन प्रायमरी फॉलिकल आणि काही प्रायमरी फॉलिकल्सचं कन्व्हर्जन हा सेकंडरी फॉलिकल मध्ये होताना बघायला भेटतो. तर ह्या फेज मध्ये जी एंडोमेट्रियम आहे या एंडोमेट्रियमची थिकनेस ही 1 mm एवढी झालेली भेटते. तर आपल्याकडे नेक्स्ट म्हणजे सेकंड फेज आहे proliferative फेज. तर proliferative फेजलाच आपण ल्युटियल फेज, proliferative फेजलाच आपण पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज असं सुद्धा म्हणतो. तर proliferative फेज जो आहे तो मेन्स्ट्रुअल फेज आणि ओव्युलेशन मधला एक ड्युरेशन आहे. हा जो फेज आहे याचा ड्युरेशन बाकी फेजेसच्या कंपॅरिझन मध्ये चेंज होत राहतो, पण हा फेज 6th टू 13th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणजे 6th to 13th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल हा फेज असतो. ह्या फेज मध्ये जनरली जो एंडोमेट्रियमची थिकनेस आहे ती इस्ट्रोजन ह्या हॉर्मोनच्या प्रेझेन्स मध्ये वाढताना दिसते. एंडोमेट्रियमची थिकनेस ह्या फेज मध्ये ही अप्रॉक्सिमेटली 5 mm पर्यंत वाढते. ह्याच फेज मध्ये जो सेकंडरी फॉलिकल आहे ह्याचं कन्व्हर्जन ग्राफियन फॉलिकल मध्ये होताना दिसतो. तर ह्याच फेज मध्ये काही म्हणजे 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल्स 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल्स जे आहेत यांचं कन्व्हर्जन ग्राफियन फॉलिकल मध्ये होताना फक्त एकच सेकंडरी फॉलिकल ही ग्राफियन फॉलिकल मध्ये डेव्हलप होणार. जी सेकंडरी फॉलिकल्स आहेत ती डेव्हलप होताना इस्ट्रोजन ही हॉर्मोन सिक्रेट करणार जी एंडोमेट्रियमची थिकनेस वाढवण्यासाठी हेल्प करते. आणि नंतर जी सेकंडरी फॉलिकल्स यांच्यामधून फक्त एकच सेकंडरी फॉलिकल ग्राफियन फॉलिकल बनणार आणि राहिलेली जी सेकंडरी फॉलिकल्स आहेत ती ऍट्रेसिया ह्या प्रोसेस थ्रू त्यांचं डिजनरेशन होणार. हा जो proliferative फेज आहे तो 5th to 13th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल बघायला भेटतो. ह्या फेज मध्ये सेकंडरी फॉलिकल्सने सिक्रेट केलेल्या इस्ट्रोजनमुळे इस्ट्रोजनचा लेवल हा वाढताना बघायला भेटतो. आणि ह्याच फेज मध्ये सेकंडरी फॉलिकलचं कन्व्हर्जन हा ग्राफियन फॉलिकल मध्ये होतो. ग्राफियन फॉलिकल मध्ये ह्याचं कन्व्हर्जन झाल्यामुळे इथं FSH आणि LH हॉर्मोन यांच्यामध्ये इन्क्रीज बघायला भेटत नाही. आणि ह्या फेज मध्ये इथं एंडोमेट्रियमची जी थिकनेस आहे ती 3 to 5 mm पर्यंत बघायला भेटते. मग आपल्याकडे नेक्स्ट फेज आहे थर्ड ओव्ह्युलेटरी फेज. तर ह्या फेज मध्ये जी ग्राफियन फॉलिकल आहे ती रप्चर होऊन त्याच्यामधून जो सेकंडरी ओसाइट आहे तो बाह्य पेल्विक कॅव्हिटी मध्ये येतो आणि ह्या प्रोसेसला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो. तर हा जो फेज आहे तो शॉर्टेस्ट फेज आहे आणि हा फेज फक्त 1 दिवसाचा आहे. हा फेज मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डेला होतो. मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डेला ओव्ह्युलेटरी फेज म्हणजे ओव्ह्युलेशन ही प्रोसेस घडते. तर ह्या फेज मध्ये
रॅपिड इन्क्रीज इन LH, म्हणजे LHच्या लेवलमध्ये आपल्याला रॅपिड इन्क्रीज म्हणजे LH लेवलमध्ये आपल्याला सर्ज बघायला भेटतो, ज्याच्यामुळे जो ह्याचा रिझल्ट ना ग्राफियन फॉलिकल जो आहे ही रप्चर होतो. ग्राफियन फॉलिकल LHच्या सर्जमुळे रप्चर होतो. ह्या डायग्राम मध्ये आता ह्या ह्या 14व्या दिवस मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतो. इथं इस्ट्रोजनचा लेवल हा ऑलमोस्ट हायेस्ट असतो आणि LH चा लेवल रॅपिडली इन्क्रीज झाल्यामुळे जो ग्राफियन फॉलिकल आहे तो रप्चर होतो आणि सेकंडरी ओसाइट हा पेल्विक कॅव्हिटी मध्ये रिलीज होतो. जो सेकंडरी ओसाइट रिलीज होणार आहे त्या सेकंडरी ओसाइट मध्ये म्हणजे सेकंडरी ओसाइट सोबत जो झोना पेलुसिडा आणि कोरोना रेडिएटा ही दोन याच्यासोबत रिलीज झालेले बघायला भेटतात. आणि हा जो राहिलेला ग्राफियन फॉलिकलचा पार्ट आहे तो कन्वर्ट होतो कॉर्पस ल्युटियम मध्ये. जो कॉर्पस ल्युटियम आहे तो तीन हॉर्मोन्स सिक्रेट करतो. तर ह्या ग्राफियन फॉलिकल ओव्ह्युलेटरी फेज आहे. ह्या ओव्ह्युलेटरी फेज मध्ये त्या फिमेलच्या ऍब्डोमेन मध्ये तिला माइल्ड व सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शनचं पेन बघायला मिळते. तर नेक्स्ट फेज आपल्याकडे आहे चौथा व लास्ट फेज, ज्याला आपण सिक्रेटरी फेज म्हणतो. ह्याच फेजला दुसरं नाव आहे ल्युटियल फेज. हा जो फेज आहे तो मेन्स्ट्रुअल सायकलचा लॉंगेस्ट फेज आहे आणि हा फेज अप्रॉक्सिमेटली 14 डेजचा असतो. याची बिगिनिंग होते 15th डे 15th टू 28th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल पर्यंत. हा जो फेज आहे तो एक ड्युरेशन आहे ओव्ह्युलेटरी फेज आणि नेक्स्ट मेन्सेस पर्यंतचा. तर ह्या फेज मध्ये ग्राफियन फॉलिकलचा जो रिमेनिंग पार्ट होता तो कॉर्पस ल्युटियम नावाचा एक स्ट्रक्चर फॉर्म करतो. कॉर्पस ल्युटियम जो आहे तो 3 हॉर्मोन्सचा सिक्रेशन करतो. 3 हॉर्मोन्सचा सिक्रेशन करतो. त्याच्यामध्ये पहिला आहे इस्ट्रोजन, दुसरा आहे प्रोजेस्टेरॉन आणि तिसरा आहे इन्हिबिन. जो इस्ट्रोजन हार्मोन सिक्रेट झालाय कॉर्पस ल्युटियम थ्रू, हा जो हार्मोन आहे तो एंडोमेट्रियमची थिकनेस वाढवण्यासाठी हेल्प करतो आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन हा एंडोमेट्रियमची थिकनेस मेंटेन करण्यासाठी हेल्प करतो. आता सिक्रेटरी फेज जो आहे तो 14th म्हणजे 15th ते 28th डे मेन्स्ट्रुअल सायकलच्या 28th डे पर्यंत असतो. ह्या फेज मध्ये कॉर्पस ल्युटियमने जो हार्मोन सिक्रेट केलाय इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन याच्या इन्क्रीज मुळे एंडोमेट्रियमची जी थिकनेस आहे ती 8 to 10 mm पर्यंत वाढते. 8 to 10 mm पर्यंत एंडोमेट्रियमची थिकनेस वाढणार. ह्या फेज मध्ये प्रोजेस्टेरॉनचा लेवल जो आहे तो इन्क्रीज होणार, इस्ट्रोजन सुद्धा इन्क्रीज होणार. प्रोजेस्टेरॉन मेंटेन करणार एंडोमेट्रियमच्या थिकनेसला. हा जो कॉर्पस ल्युटियम आहे हा हे 3 हार्मोन सिक्रेट करतो. ह्या फेज मध्ये LH आणि FSH ह्या दोघांचा लेवल कमी असतो.
ह्या फेजचे दोन कंडिशन्स आहेत. याचा पहिला कंडिशन जो आहे म्हणजे जर तो सेकंडरी ओसाइट रिलीज झालेला अनफर्टिलाइज्ड राहिला, तो सेकंडरी ओसाइट रिलीज झाला, तर ह्या कंडिशन मध्ये एंडोमेट्रियमची जी थिकनेस आहे ती फर्टिलाइज न झाल्यामुळे एफएसएच हार्मोन जो आहे तो सिक्रेट होणार. एफएसएच हार्मोन फॉलिकल्सला स्टिम्युलेट करणार आणि नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होणार. नेक्स्ट मेन्सेस मध्ये ही जी एंडोमेट्रियमची थिकनेस वाढलेली होती ही परत कमी होणार आणि सायकल कंटिन्यू होणार. तर ह्या कंडिशन मध्ये जो एक सिक्रेट झालेला आहे ओव्युलेटरी फेज मध्ये जो एक रिलीज झाला होता तो एक 24 आवर्स मध्ये फर्टिलाइज झाला पाहिजे. जर फर्टिलाइज झाला नाही तर नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल कंटिन्यू राहणार. आणि सेकंड कंडिशन आहे तो आहे फर्टिलाइज. जर सेकंडरी ओसाइट जो आहे तो फर्टिलाइज झाला, सेकंडरी ओसाइट जर फर्टिलाइज झाला, सेकंडरी ओसाइट फर्टिलाइज झाल्यानंतर त्याच्याकडून एचसीजी हा हार्मोन सिक्रेट होतो. एचसीजी म्हणजेच ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन. तर ह्या हार्मोनच्या इन्क्रीजमुळे जो कॉर्पस ल्युटियमचा जो ऍक्च्युअल लाईफ स्पॅन आहे तो 2 वीक्स असतो. आणि जर फर्टिलाइज झाला नसता तर हा कॉर्पस ल्युटियम डिजनरेट होऊन कॉर्पस ॲल्बिकन्स बनवला असता जो कोणताही हार्मोन सिक्रेट करत नाही. पण कॉर्पस ल्युटियम म्हणजे जर फर्टिलायझेशन झाला तर एचसीजी मुळे कॉर्पस ल्युटियमची जी लाईफ स्पॅन आहे ती इन्क्रीज होते आणि कॉर्पस ल्युटियम हा कंटिन्युअसली प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हा हार्मोन सिक्रेट करत राहणार. पण कॉर्पस ल्युटियमचा थर्ड हार्मोन इन्हिबिन हा हार्मोन जो आहे तो फर्टिलायझेशन झाल्यानंतर अँटीरियर पिट्युटरीला निगेटिव्ह फीडबॅक देतो. याच्यामुळं एफएसएच ह्या हार्मोनचा सिक्रिशन होत नाही, म्हणजे ह्याचं लेवल कमी होतो. आणि ह्याचं लेवल कमी करणं ही खूप गरजेचं आहे. त्याचं कारण जर फर्टिलायझेशन झाला आणि इम्प्लांटेशन होताना जर अजून एक सेकंडरी ओसाइट हा बाहेर पडलो तर नंतरच्या फिटसच्या डेव्हलपमेंट मध्ये एक अडथळा आणू शकतो. आता जो एचसीजी हार्मोन सिक्रेट झाला आहे ती एचसीजी हार्मोन ह्या त्या फिमेलच्या ब्लड मध्ये आणि युरिन मध्ये बघायला भेटतो. ह्याच्यामुळेच जो प्रेग्नन्सी टेस्ट आहे ही केली जाते. जर युरिन मध्ये व ब्लड मध्ये एचसीजी हार्मोन हा प्रेझेंट दिसला तर म्हणजे त्या फिमेलला आपण प्रेग्नेंट असं मानतो. तर ह्या फेज मध्ये एंडोमेट्रियमची थिकनेस ही 8 ते 10 mm होते. एंडोमेट्रियमची थिकनेस 8 ते 10 mm एवढी होते. आणि जर फर्टिलायझेशन झाला नाही तर कॉर्पस ल्युटियमचा कन्व्हर्जन हा कॉर्पस ॲल्बिकन्स मध्ये होतो. कॉर्पस ल्युटियम जो आहे याचा कलर येलो आहे आणि कॉर्पस ॲल्बिकन्स जो आहे ही एक व्हाईट स्टार आहे. कॉर्पस ॲल्बिकन्स ही एक व्हाईट स्टार आहे. आणि ह्या सिक्रेटरी फेज मध्ये इनिबिनला निगेटिव्ह फीडबॅक दिल्यामुळे एफएसएचचा जो लेवल आहे तो एकदम कमी बघायला मिळतो. आणि जर फर्टिलायझेशन झाला नाही तर नेक्स्ट मेन्सेस मध्ये हा जो अनफर्टिलाइज सेकंडरी ओसाइट आहे याला बाहेर काढला जातो मेन्सेस मध्ये आणि एफएसएचचा लेवल परत वाढताना बघायला भेटतो. तर एफएसएचचा लेवल वाढल्यामुळे परत प्रिमोर्डियल फॉलिकल्स यांचा डेव्हलपमेंट सुरू होणार आणि मेन्स्ट्रुअल सायकल कंटिन्यू होणार.
अजून एक लास्टला म्हणजे जे मेन्स्ट्रुअल फेज आहे त्याच्यामध्ये जो इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांचा लेवल कमी होतो, फर्टिलायझेशन न झाल्यामुळे ह्यांचा लेवल कमी होतो आणि ह्यांच्या लेवलच्या कमी झाल्यामुळे जो प्रोस्टाग्लॅंडिन हार्मोन आहे, प्रोस्टाग्लॅंडिन ह्याच्या लेवल मध्ये इन्क्रीज होतो. प्रोस्टाग्लॅंडिनच्या इफेक्ट अंडर हा जो एंडोमेट्रियम आहे याची थिकनेस ही ब्रेकडाऊन व्हायला सुरू होते. तर प्रोस्टाग्लॅंडिन मुळेच ही ब्रेकडाऊन होणार आणि जेव्हा म्हणजे मेन्स्ट्रुअल फेज मध्ये जो मेन्सेस आहे जो बाहेर पडला ज्याच्यामध्ये ब्लड बी आहे तर तो ब्लड जो आहे तो क्लॉट होत नाही. याचं कारण आहे की त्या ब्लड मध्ये फायब्रिनोलायसिन हा कंपोनंट असतो. हा जो फायब्रिनोलायसिन आहे तो ब्लडला क्लॉट होऊ देत नाही, याच्यामुळे तो ब्लड क्लॉट होऊ शकतो.